सध्या महाराष्ट्राची स्थिती तर आपण बघतोच आहे, कुठे अवकाळी पावसामुळे तर कुठे दुष्काळामुळे महाराष्ट्रातला शेतकरी कुठेतरी आपल्याला भरडलेला जाताना आपल्याला पाहायला मिळतोय। आणि या सर्व गोष्टींमुळे जेव्हा महाराष्ट्रातला शेतकरी आत्महत्येकडे वळतो तेव्हा निश्चितच सरकार महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी नेहमी हिताचा विचार करतो आणि त्या माध्यमातून नेहमी विविध योजना शेतकऱ्यांसाठी केल्या जातात। नेमकं त्यांच्यासाठी काय काय योजना आहे, काय काय त्यांच्या हिताच्या आहे आणि त्यांनी या संकटाला न घाबरता कोणत्या पद्धतीने या परिस्थितीवर मात केली पाहिजे। तर आपण कृषी प्रदर्शनामध्ये विविध स्टॉल बघितले, विविध कंपन्यांचे मार्गदर्शन ऐकलेत, विविध कंपन्यांचे प्रदर्शन देखील बघितले, पण महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या हितासाठी काय काय योजना आहेत आणि त्या शेतकऱ्यांसाठी काय फायद्याच्या आहेत तेही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी प्रतीक्षा काकडे स्वागत करते तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा कृषी जागरण मध्ये। मी आता सांगितल्याप्रमाणे की महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना आहेत, त्या काय आहेत आपण थेट सरांकडूनच जाणून घेऊया। सर्वप्रथम सर नमस्कार, थोडक्यात प्रेक्षकांना सांगा ना की महाराष्ट्र शासन कृषी विभाग शेतकऱ्यांसाठी काय काय विविध वेगवेगळ्या योजना घेऊन येतात। नमस्कार, मी संतोष सरवदे, कृषी पर्यवेक्षक राजगुरुनगर। आम्ही आता ही महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत जी आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आहे या प्रदर्शनात शेतकऱ्यांना विविध योजनांची माहिती देण्यासाठी आम्ही इथं स्टॉल उभा केलेला आहे, सर्व योजनांची माहिती दिलेली आहे। आणि महाराष्ट्र शासनातर्फे आता शेतकऱ्यांसाठी आपली आंतरराष्ट्रीय ह्याच्यातून आपण फळबाग लागवड योजना आहे, आपली MREGS मधून आपण ती योजना आहे। त्याचबरोबर सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना आपण ती योजना राबवतो। त्याचबरोबर आता महाराष्ट्र शासनातर्फे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणजे मिलेट इयर म्हणून आपण ती योजना राबवत आहे। तरी या योजनेच्या आणि आपली सर्वात महत्त्वाची योजना आहे ती महाडीबीटी मधून आपण शेतकऱ्यांसाठी अनुदानावर विविध प्रकारचे अवजारे, यंत्रे, ट्रॅक्टर, हार्वेस्टर, त्याचबरोबर आपण फळबाग लागवडीची माहिती देतो। त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना म्हणून ही शेतकऱ्यांसाठी एक योजना आहे की आपत्कालीन जर शेतकऱ्यांचा मृत्यू वगैरे झाला तर त्यांना आपण 2 लाखापर्यंत अनुदान देतो। त्याचबरोबर आपलं जी स्मार्ट म्हणून एक बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय ग्रामीण परिवर्तन स्मार्ट म्हणून योजना आहे, त्याच्यातून आपण अन्न प्रक्रियेसाठी और प्रोसेसिंगसाठी किंवा जी सुविधा आपण कोल्ड हाऊस आहे, स्टोरेज पॅक हाऊस आहे, कोल्ड स्टोरेज ह्यासाठी आपण शासनातर्फे अनुदान देतो। आणि शेतकरी बांधव सध्या ह्या आपल्या योजनेतून कृषी यांत्रिकीकरण परत अन्न प्रक्रिया उद्योग योजना ह्याच्यातून मोठ्या प्रमाणावर सध्या लाभ घेत आहे। सर मी आल्या आता फ्रंटला सुवर्ण संधी शेतकऱ्यांसाठी सुवर्ण संधी असा पोस्टर पाहिला, तर त्या संदर्भात मी सांगण्यापेक्षा मला असं वाटतं की तुम्हीच सांगा की नेमकं ही योजना काय आहे आणि यातून शेतकऱ्यांना वेगळी अशी सुवर्ण संधी काय आहे। शेतकऱ्यांसाठी जे आता आपण बघतो जे स्मार्ट हे आपले अन्न प्रक्रिया उद्योग योजना आहे, या योजनेतून शेतकरी आपण स्वतः किंवा शेतकऱ्यांचे ग्रुप करून असा आपण ते लाभ घेऊ शकतो। त्या योजनेतून आपण साधारणतः शेतकऱ्यांना छोटातला छोटा उद्योग सुद्धा उभा करण्यासाठी अनुदान देतो। त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर जर ग्रुप असेल किंवा आपण जर शेतकऱ्यांचे ग्रुप बांधले तर त्या ग्रुपमधूनही आपण मोठ्या प्रमाणात अगदी 3 कोटीपर्यंत आपण शेतकऱ्यांना अनुदान देतो। आता सरांनी खूप छान पद्धतीने आपल्याला समजून सांगितलंय। तशा विविध योजनांची माहिती जर शेतकऱ्यांना हवी असेल तर शेतकऱ्यांनी कसा संपर्क करावा। शेतकऱ्यांना नजीकच्या त्या जे तालुक्यात राहतात त्यात प्रत्येक गावात आमचा कृषी सहाय्यक हा नजीकचा अधिकारी म्हणून शेतकऱ्यांशी संपर्कात असतो। त्यामुळे शेतकऱ्यांनी नजीकच्या गावातील कृषी सहाय्यकाशी संपर्क साधावा किंवा मंडळ कृषी अधिकारी कार्यालय किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयातून थेट संपर्क साधून त्यांना त्या योजनेची सविस्तर माहिती और मार्गदर्शन मिळू शकते। सर तुम्ही सांगितलं की नजीकच्या तिथून पण बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणजे शिक्षणात शैक्षणिक दृष्ट्या कमी असल्यामुळे बरेच शेतकरी त्या गोष्टींकडे खूप कमी प्रमाणात जातात, त्यांच्यापर्यंत योजनांची माहिती खूप कमी प्रमाणात जाते, तर यासाठी तुम्ही काही वेगळ्या सुविधा केल्या आहेत? आमच्या सुविधा आहेतच। आम्ही ऑनलाईन बी प्रत्येक गावात आमचा कृषी सहाय्यक असतो, 2-3 गावं मिळून एक कृषी सहाय्यक असतो। तो कृषी सहाय्यक त्या गावात सर्व योजना ज्या महाराष्ट्र शासनाच्या किंवा केंद्र शासनाच्या ज्या योजना आहेत त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो। त्याचबरोबर ग्रामपंचायतीच्या कार्यालयामध्ये आम्ही आमच्या सगळ्या योजनांचे पोस्टर वगैरे लावलेले असतात आणि तिथं आमचे कृषी सहाय्यक उपलब्ध असतात किंवा तिथं आमचा जो कृषी सहाय्यक असतो किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाचे संपर्क नंबर असतात, त्याच्यावर संपर्क साधल्यानंतर आम्ही वैयक्तिक शेतकऱ्याची भेट घेऊन त्यांना मार्गदर्शन करतो। सर ऑनलाईन काही वेबसाईट वगैरे आहे? हो आहेत ना, आमची महाडीबीटी म्हणून योजना आहे, ती वेबसाईट आहे। त्या वेबसाईट तुम्ही आमच्याकडे सर्व ज्या योजना आहेत
त्या योजना जवळजवळ सर्व योजनाची माहिती महाडीबीटीवर ऑनलाईन उपलब्ध आहे. शेतकऱ्यांचा आम्ही ऑनलाईन पद्धतीनंच अर्ज घेतो. शेतकऱ्यांनी ठरवायचं त्यांना काय आवश्यकता आहे. हा आमच्या कृषी सहाय्यकाला सांगितलं की बाबा आम्हाला आता कुठल्या योजनेत लाभ घ्यायचा आहे, त्या कुठल्या योजनेत क्रायटेरियात तो शेतकरी बसतो त्याप्रमाणे आम्ही त्यांना त्या योजनेचा लाभ महाडीबीटीवर त्यांचा फॉर्म भरून घेतो. रीतसर त्यांना पूर्वसंमती देतो. त्यांना ते अवजार किंवा यंत्र असेल किंवा कसला लाभ घ्यायचा असेल तर त्यांना कुठली कुठली कागदपत्रे लागतात ती अपलोड करण्यासाठी आम्ही त्यांना मार्गदर्शन करतो. सर मला एक वेळेचं बंधन असतं त्यामुळे थांबणं गरजेचं असतं. मला एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे सर की दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी होरपळला जातोय, त्यातून ह्या योजना आहे, काही शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचली तर काही शेतकरी स्वतः तिथपर्यंत पोहोचत नाहीये. हे तर म्हणजे निश्चितच आपण ती गोष्ट ऍक्सेप्टच करावं लागेल. मला एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे की अशा जे शेतकरी परिस्थितीला डगमगताय या शेतकऱ्यांना तुम्ही एक कृषी विभाग प्रमुख म्हणजे जे महाराष्ट्र शासन कृषी विभागातर्फे काय सांगताल, काय सल्ला देताल? आम्ही शेतकऱ्यांना हे सांगतो की आमच्याकडे ज्या योजना आम्ही शेतकऱ्यांना आता महाराष्ट्र शासनातर्फे दुष्काळात जी शेतकऱ्यांना नुकसान झालेलं आहे त्या नुकसान भरपाई शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीने मिळण्यासाठी आम्ही पंचनामे वगैरे करून त्यांना ती नुकसान भरपाई देण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करतो आणि ती शेतकऱ्यांना निश्चित मिळून जाईल. त्याचबरोबर ज्या योजना आहेत त्या योजनाची त्या शेतकऱ्यांना जे काय हवं आहे, ज्या क्रायटेरियामध्ये बसतील त्यांना ते आम्ही योजनेचा लाभ मिळवून देण्यास आम्ही कटिबद्ध असतो. ते तर आहे सर, ते तर सर्व गोष्टी योजनेच्या मार्फत शेतकऱ्यांना मदत मिळणार त्यासाठी तुम्ही प्रयत्न देखील पुरेपूर प्रयत्न करतात आणि त्यातून बऱ्याच शेतकऱ्यांचा फायदा देखील होतोय. पण घाबरलेल्या डगमगलेल्या शेतकऱ्याला तुम्ही एक सल्ला म्हणून काय देताल की त्यांनी न डगमगता परिस्थितीवर कशी मात करावी? आता इथे जे आपण समोर ठेवलेले जे उत्पादन पाहिले, शेतकऱ्यांनी या योजनेचा फायदा घेऊन हे उत्पादन छान पद्धतीने त्यांचे उत्पादनाचं जे प्रदर्शन आहे आपण इथं मांडलंय, तर त्यांना काय सांगतात? आम्ही जे शेतकऱ्यांना आता आमच्या म्हणजे शासनातर्फे असं चालू आहे की शेतकरी उत्पादक ते ग्राहकापर्यंत त्यांचा माल व्यवस्थित, कारण शेतकऱ्यांना आता सगळ्यात जास्त गरज आहे त्यांना बाजारपेठेची. त्यासाठी जे शेतकऱ्यांचा नाशवंत माल आहे जो खराब होतो त्याच्यासाठी आम्ही अन्न प्रक्रिया उद्योग योजना केली आहे. त्या योजनेत लाभ घेऊन त्यांचा जो नाशवंत माल आहे त्याच्यावर प्रक्रिया करून त्याचे मूल्य वाढवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. त्यासाठी शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे उत्पादन जर झालं तर शेतकऱ्यांना हमी भाव मिळतो ना, हमी भाव थ्रू ते प्रक्रिया उद्योगात भाग घेऊन त्यांचं नुकसान कमी करू शकतात. सर एक शेवटचाच प्रश्न आहे, म्हणजे एकदम तुम्ही बोलताय म्हणून मला प्रश्न सुचताय. आपण महाराष्ट्रात असं म्हटलं जातं की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला उत्पादन घेता येतं पण विकता येत नाही, तर हे काय आहे? विकता येत नाही म्हणजे आता काय आहे, मार्केटिंगची एक साखळी असते. त्या साखळीत आपण शेतकऱ्यांसाठी त्यासाठी आता असं सुरू केलेलं आहे की शेतकऱ्यांचं ग्रुप बनवावं. ग्रुप बनवून आम्ही कितीतरी आज शेतकऱ्याचे म्हणजे हजारो ग्रुप आमच्या आता ह्याच्यात सुरू आहेत महाराष्ट्र शासनातर्फे. आम्ही शेतकऱ्यासाठी उत्पादक ते ग्राहक ही संकल्पना सुरू करून शेतकऱ्याचा माल डायरेक्ट बाजार म्हणजे ग्राहकापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो. त्यांना भावही चांगला मिळतो आणि ती कन्सेप्ट सध्या चांगल्या पद्धतीने चालू आहे आठवडी बाजार म्हणून. सर तुम्ही खूप छान माहिती दिली. सर जर आमच्या शेतकऱ्यांना म्हणजे आमचे प्रेक्षक पूर्ण आम्ही शेतकऱ्यांसाठीच काम करतोय कृषी जागरण पण, तर आमच्या शेतकऱ्यांना जर तुमच्या या ग्रुपमध्ये सहभागी व्हायचं असेल तर कुठे कॉन्टॅक्ट करावं लागेल? आमच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालय आणि नजीकचा आमचा जो कृषी सहाय्यक पर्यवेक्षक आहे त्यांच्याशी संपर्क साधला तर याची निश्चित माहिती शेतकऱ्यांना मिळू शकते. आणि आम्ही शेतकऱ्यांचे ग्रुप केलेले आहे. बऱ्याच गावातून आमचे शेतकऱ्यांचे ग्रुप आहेत. त्या ग्रुप थ्रू आम्ही आठवड्याला जी नवीन काही माहिती आहे किंवा नवीन योजना त्याची माहिती आम्ही देतो. धन्यवाद. तरी पाहू शकता सरांनी खूप छान पद्धतीने माहिती आपल्याला दिली आहे. अजूनही प्रेक्षकांना तुमच्या मनात जर काही प्रश्न असतील तर कमेंटच्या माध्यमातून नक्की आम्हाला विचारा. सरांच्या माध्यमातून तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आम्ही तुमच्यापर्यंत देण्याचा नक्कीच प्रयत्न करू. धन्यवाद.